आपण कुठे चाललो? मंदिरात. कोणत्या? लांबच्या देवीच्या. वेलकम वेलकम वेलकम. तुम्ही बघितलंच असेल की आता आम्ही कुठं जाणार आहे आणि मी आता इथं रेडी होणार आहे. तर मी तुम्हाला एक छानसं पांचट ट्रान्झिशन, हे बघा. आता हे माझा नंतरचा लुक होता आणि आता आम्ही मागं अनाऊन्समेंट चालू आहे की चला 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 म्हणून, तर थोडी गडबड झालेली आहे. तर मी तुम्हाला डायरेक्टली भेटते मंदिरामध्ये. इथून आता आमची आखाडीची देवीची पूजा निघणार आहे. त्याआधी थोडंसं तुम्हाला मंदिरचा माहोल दाखवते, आजूबाजूचे लोक दाखवते आणि थोडीशी मंदिराच्या बाहेर जी पूजा मांडलेली ती दाखवते. देवीचा जर मला फ्रंट फेस दिसला तर तो दाखवते आणि थोडासा आवाजामध्ये जर बदल असेल तर ते ॲडजस्ट करून घ्या, ठीक आहे. इथं बघा आरती सुरू झाली होती आणि हे लेकरं धिंगा मस्ती यांची चालूच होती. दोघंजणं ब्रदर्स, मस्तीच मस्ती. तर इथं आता ही जी आरती आहे तुम्ही ऐका. तुमच्या इथं पण ही आमची कुलदेवीची आरती, तुमच्या इथं पण ही आरती नक्की वापरत असेल रेणुका माताची, तुम्ही ऐकू शकता. आणि आता आरती संपल्याच्या नंतर मी जरासं बघितला माहोल आजूबाजूचं काय चालू आहे. तर आता आम्ही पालखीजवळ जाणार आहे आणि पालखीसोबत निघणार आहे. मी तुम्हाला पालखी दाखवते जुळून कशी दिसते, तुम्ही नक्की बघा आणि सांगा मला कशी दिसते. हे बघा, हे पालखीचा व्ह्यू एकदम सुंदर मस्त अशी. आणि आता आपण चलणार आहोत पालखीसोबत. तर चलो, माझ्या पायाची सुरुवात. आता इथून बाया सगळ्या निघल्याच होत्या की थोडंसं पुढे स्टॉप येतो. इथं संबळ वाजतो, इथं दरवर्षी संबळ वाजतो. हे सगळ्या लेडीज उभा आहेत इथं, बघा तुम्ही बघू शकता. आता एक मस्त व्ह्यू दिसला मला, मी तुम्हाला दाखवते. यार, मला तर माझ्या माझ्या लहानपणीच्या मैत्रिणीची आठवण आली इथं. त्या दोघीजणी किती मस्त चालल्या होत्या. आता आपण इथून पोहोचणार आहे आपल्या पहिल्या मंदिरामध्ये, जे आहे की मम्मा देवीचं मंदिर. मी तुम्हाला डायरेक्टली देवीचं दर्शन घडवते इथूनच, तुम्ही बघू शकता. हे बघा, इथं मी पूजा वगैरे केली देवीची. आणि आता तुम्हाला एकदम सुंदर या मंदिराची खासियत सांगते की हे मंदिर पूर्ण बनलेलं आहे आरशांपासून आणि कलरफुल काचांपासून. किती सुंदर कारिगिरी आहे, तुम्ही बघू शकता या मंदिराची. आणि इथून मी बाहेर जाईन ना, तर तुम्हाला मग आमचं पुढचं स्टॉप सांगेन की आम्ही आता कुठं जाणार आहे. आम्ही आता मम्मादेवीपासून निघालो आणि आता आपण कुठे चाललो? काळुंगा माता. तर तुम्ही ऐकलंच असेल की आता आम्ही जाणार आहे तिसऱ्या मंदिरात, म्हणजे काळुंगा माता मंदिरामध्ये. तर इतर लोक पुस्तक आमची हालत खूप खराब झालेली होती, पण तरी मी तुम्हाला आता आतमध्ये शेवटी आमची पूजा वगैरे कशी होती काय होती ते दाखवते. आता हे आम्ही पोचलेलो काळुंगा माता मंदिराच्या महाद्वारपर्यंत. तर मी चपला बिपला काही तुम्हाला दाखवणार नाही, आम्ही डायरेक्टली जाऊया मंदिराच्या आतमध्ये सुपर ट्रान्झिशनसोबत. ओके, हे बघा, आता आपण पोचलेलो आहे मंदिराच्या आवारामध्ये. मी तुम्हाला थोडा आजूबाजूचा दाखवते. पहिले मी गाभाऱ्यापर्यंत जाते, पूजा करून घेऊ. यार, आधी इथं आलो होतं कारण खूप गर्दा होता. हे बघा, तुम्ही बघू शकता माझ्या मागं थोडंसं नॉईज बी चालू असेल आणि माझ्या पुढे पण किती गर्दी आहे. आता मी तुम्हाला ना थोडंसं शॉट घेण्याचा प्रयत्न करेन तिथं देवीचा. पहिले मी माझी पूजा वगैरे करेन, जर आला तर बघा. हे बघा, माझ्याकडून एवढा शॉर्ट सीन झालेला आहे कारण माझ्या मागं बी खूप साऱ्या जणी उभं होते की ज्यांना त्यांची पूजा करायची होती. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आपला लाडू आणि इकडं खूप साऱ्या जणांचा गर्दा झालेला आहे. तर आपण आता जाऊ पुढं. इथं मी काय बडबड करत होते कारण ते इतका आवाज होता ना की काय ऐकू पण येत नव्हतं, म्हणून मी याच्यावर बी व्हॉईसवरच लावून टाकला. मी जे बोलत होते त्याचं रेकॉर्ड नाही झालं, पण मी जाऊ दे, तुम्हाला आम्ही जिथं बसेल त्याच्या पुढचा भाग दाखवते की तिथं पुढं काय चालू होतं. मी आता इथून उठणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की आपलं पुढून काय येतं. हे बघा, मी आता पुढून आलेले. हे मंदिरात लोकांची गर्दी तशीच आहे आणि इथं पुढं जे मानाचं जोडपं आहे ते उभं आहे आणि त्यांच्या हातामध्ये भक्तीचं ताट आहे, त्यांची पूजा चालू आहे. मागं गाणे चालू आहे संबळावरती. आता अजून आरती सुरू झालेली नाही आहे, पण गाणे चालू. आणि गाण्यावरती आमचा अलग बंदा बघा. म्हणजे ह्यो मुलगा कुठं बी न्या तुम्ही, म्हणजे चांगलं आहे लेकरांना अशा देवाच्या ठिकाणी घेऊन जाणं. मला तर खूप आवडतं कारण इतकी मस्ती, यांच्यासारखी मस्ती कोणीच करू शकत नाही. तुम्ही बघा, मागं आरती सुरू झालेली होती पण तरी बी यांची धिंगामस्ती चालूच होती, हे दोघं जणं. आणि आता आरती घ्या, तुम्ही पण घ्या, आम्ही पण येतो. आणि ठीक आहे, आता खूप वेळ झालेला, आता आम्ही इथून निघणार आहे. आणि सगळ्यांचं खूप खूप थँक्यू इथपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी. आणि एक कप चहा माझ्याकडून, म्हणजे आम्ही पण आमच्या घरी नव्हतो, बाहेर एका पाहुण्याच्या घरी चहा घेतली होती. थँक्यू फॉर बघण्यासाठी.